नमस्कार. आज आपण पालकची भजी बनवणार आहोत. अतिशय चविष्ट खमंग अशी कुरकुरीत भजी तयार होते. ज्यांना पालक आवडत नसेल त्यांनी नक्कीच अशा पद्धतीने ही भजी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. पालक भजी बनवण्यासाठी इथे आपण 2 कांदे घेतलेले आहेत. ते बारीक चिरून घ्यायचे आहेत. इथे कांदे आता बारीक चिरून झालेले आहेत. एक जुडी आपण इथे पालकची घेतलेली आहे. पालक धुवून झाल्यानंतर त्यातील पूर्णपणे पाणी निथळून घेतलेलं आहे. पाणी निथळून झाल्यानंतर अशा पद्धतीने बारीक चिरून घ्यायचं आहे, म्हणजे भजी छान तयार होते. भजी छान खमंग होण्यासाठी इथे आपण एक वाटण तयार करून घेणार. मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये 3 ते 4 हिरव्या मिरच्या तिखटवाल्या, 1 छोटा आल्याचा तुकडा, 5 ते 6 लसूण पाकळ्या. पाण्याचा वापर न करता हे वाटण आपण बारीक असं वाटून घ्यायचं आहे. हे वाटण तयार करताना बिलकुल पाण्याचा वापर करू नका. बारीक चिरून घेतलेला पालक आपण एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेणार आहोत. बारीक चिरून घेतलेले कांदे, इथे आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे ते आपण वाटण मिक्स करून घेणार आहोत. असं हे वाटण तयार करून नक्की ही भजी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. अतिशय चविष्ट आणि खमंग अशी भजी तयार होते. 1 चमचा आपण इथे लाल तिखटाचा वापर करणार आहोत. लाल तिखट मिरची पावडरचा वापर केलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल मिरची पावडरचा वापर करू शकता. अर्धा चमचा आपण इथे हळदीचा वापर केलेला आहे. 2 चिमूटभर हिंगाचा वापर केलेला आहे आणि एक उकडून घेतलेला बटाट्याचा वापर करणार आहोत. तर ही भजी बनवण्यासाठी इथे आपण बिलकुल पाण्याचा वापर न करता ही भजी बनवणार आहोत. उकडून घेतलेला बटाटा स्मॅश करून झाल्यानंतर चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. चवीनुसार मीठ, अर्धा चमचा ओवा. ओवा हातावर अशा पद्धतीने चोळून घ्यायचा, म्हणजे छान असा स्वाद येतो. अर्धा चमचा आमचूर पावडर किंवा चाट मसाल्याचा वापर करू शकता. नसेल तर नाही वापर केला तरीसुद्धा चालेल. पोहे खातो त्या चमच्याने आपण इथे 2 ते 3 चमचे तांदळाच्या पिठाचा वापर करणार आहोत. जास्त पिठाचा वापर न करता फक्त 2 ते 3 चमचे आपण इथे तांदळाच्या पिठाचा वापर केलेला आहे. इथे आपण आता पाण्याचा वापर न करता सर्व मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत. इथे आता बटाटा आणि सर्व मसाले आणि पालक व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत. अशा पद्धतीने मिक्स करून घेतल्यामुळे पालकामध्ये जेवढं पाणी असतं तेवढं बाहेर येतं. इथे आपण पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही आहे. पालकमध्ये पाणी असतं तेवढ्या पाण्यामध्येच आपल्याला हे बेसन पीठ थोडं थोडं असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे बेसन पिठाचा जास्त वापर न करता जसं लागेल त्याप्रमाणे आपल्याला इथे बेसन पीठ म्हणजे चण्याच्या पिठाचा वापर करायचा आहे. इथे आपण 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं, त्यातील मी अर्धी वाटी बेसन पिठाचा वापर केलेला आहे. तर इथे आपण आता बेसन पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत. इथे पाण्याचा बिलकुल वापर केलेला नाही आहे, म्हणजे भजी छान कुरकुरीत आणि खमंग तयार होते. तर इथे पाहू शकता आपण जेवढं पालकामध्ये पाणी सुटलेलं तेवढंच आपण इथे बेसन पिठाचा वापर केलेला आहे. इथे आता पालक भजीचं मिश्रण छान तयार करून झालेलं आहे. कढईमध्ये तेल गरम करून इथे आपण थोडंसं मिश्रण तेलामध्ये टाकून पाहूया. इथे पाहू शकता तेल छान कडकडीत असं गरम करून झालेलं आहे. तेलामध्ये भजी सोडताना लक्षात ठेवा गॅसची फ्लेम थोडी मोठी ठेवायची आहे. भजी व्यवस्थित अशी तळून झाल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे, म्हणजे भजी आतमधून सुद्धा छान शिजली जाते आणि खमंग कुरकुरीत अशी तयार होते. सुरुवातीलाच गॅसची फ्लेम स्लो ठेवायची नाही आहे, कारण गॅसची फ्लेम जर स्लो ठेवलीत तर भजी तेलकट होण्याची शक्यता असते. तर भजी तेलामध्ये सोडताना गॅसची फ्लेम मोठी ठेवायची. त्याच्यानंतर आपण इथे आता भजी साधारण कुरकुरीत होत आल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. भजी उलटपलट करून दोन्ही बाजूने छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहोत. साधारण भजीचा रंग बदलल्यानंतर भजी आपण काढून घेणार आहोत. मस्त खमंग कुरकुरीत अशी ही भजी तयार होते. नक्की एकदा अशा पद्धतीने ही भजी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. तर इथे आपण आता सर्व पालकची भजी तयार करून झालेली आहे. एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. पालक न खाणारे सुद्धा आवडीने खातील अशी ही भजी तयार होते. नक्कीच एकदा अशा पद्धतीने ही पालक भजी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. तर ही पालक भजी तुम्ही नुसती पण खाऊ शकता किंवा सॉस, टोमॅटो सॉस किंवा चटणीबरोबर सुद्धा देऊ शकता. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.